गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? असं बघायला गेलं तर शुक्रवारचा दिवस एवढा काय खास नव्हता. याचं कारण काय? मार्केट टोटल एका झोन मध्ये काम करत होतं. ओके, मार्केट जे आहे एका झोन मध्ये काम करतो. हे बघा असं. ओके, मग अशा मार्केटमध्ये ज्यावेळी जास्त करून अप्स अँड डाऊन्स येतात त्याला आपण बोलतो व्हॉलटाईल मार्केट या सायकल मार्केट. आणि असल्या मार्केटमध्ये काम करणं म्हणजे खूप रिस्की ट्रेडिंग होते. कोणी कोणी इकडनं फॉल घेतला असेल, कोणी कोणी इकडनं एक कॉल घेतला असेल, तर चांगली गोष्ट आहे. समजतं तिकडे ट्रेडिंग करणं खूप जरुरी आहे. कारण का रिस्क घेणं हाच एक ट्रेडरची निशाणी आहे. आणि रिस्क शिवाय तुम्ही ट्रेडर बनवू शकत नाही. ओके, आपलं बोलणं काय झालं होतं की आपण जो नो ट्रेडिंग झोन आहे त्याच्या खाली जर मार्केट येत असेल तर आपण करायचं, ठीक आहे. पण त्याच्या अजूनही खाली सेफ ट्रेडिंग साठी मी ही लेवल दिलेली, कारण का ही लेवल खूप इम्पॉर्टंट होती. तर तुम्ही बघत असाल ना, तर मार्केटनी आपल्या लेवलला पुन्हा एकदा रिस्पेक्ट केलेलं आहे आणि आपला अभ्यास जो नित्यनेमाने चालत आहे त्यासाठी जी लेवल लागल्या होत्या आपल्या या लेवल जे आपण समजायचा प्रयत्न केलेला त्या लेवलला मार्केटनी तंतोतंत रिस्पेक्ट केलेले. मार्केट याच्या खाली अजून आलं नाहीये, म्हणजे मला इथे ट्रेडिंग करण्याची संधी भेटली नाही, कारण का इथे खूप मोठा फॉल आला असता, पण तो नाही झाला. ठीक आहे, मी वाचलो, मी थांबलो, काहीतरी नवीन शिकलो, हे मला भेटते. मी ट्रेडिंग आज केली नाही, मला प्रॉफिट झाला हा विषय नाही बघता. मी आज काहीतरी नवीन शिकलो, या माझ्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट झाले आहेत, या मला लेवल्स रिस्पेक्ट करतायत मार्केट, त्या लेवलला मला समजतंय. वरती पण त्याच लेवलला मार्केट होतं. आपण काय बोललो होतो की वरनं असं जर फॉल येत असेल तर आपण वरती जायचंय आणि खाली जर असा फॉल येत असेल तर आपण जायचंय. मार्केट तसं काहीच नाही केलेलं आहे. त्यामुळे त्या दिवशी ट्रेडिंग मध्ये जर कोणी ट्रेडिंग नसेल केलं तर तुम्ही समजा की तुम्ही पेशन्सनी बसलात, म्हणजे तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर आहेत. कारण का पेशन्स आणि थांबणं हा एक मोठा ट्रेडरची निशाणी आहे. फक्त घ्या घ्या काढा काढा हे करणं ट्रेडर नाही होऊ शकत. त्यांनी ट्रेडर होऊ शकत नाही, ट्रेडिंग तुम्ही करू पण शकत नाहीये. आता विषय येतोय की येणाऱ्या मार्केटमध्ये जे आपण ऑल टाइम हाय या हिस्ट्री ब्रेक या रेकॉर्ड होणार होते मार्केटचे, ते झालं नाहीये. मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी आलेली आहे, पण मी समजतो की मार्केटमध्ये एवढी नेगेटिव्हिटी आली नाहीये. हे मार्केट नेगेटिव्ह नाहीये. नीट बघायला गेलं ना आपण, तर आपण जरा 5 मिनिट चार्टवरती येऊया आणि बघूया की जी 5 मिनिटाची प्राइस एक्शन चाललेली आहे बघा ट्रेंड लाईनला. ओके, तिथे ना मार्केटनी लो नाही तोडलेला अजून, म्हणजे त्याच लेवलला मार्केट आहे. म्हणजे याचा अर्थ काय? इकडे एक बुलिश मुवमेंटची अजूनही संधी उपलब्ध आहे, हे आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये ती प्राप्त होऊ शकते. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक असा मुवमेंट बघायला भेटू शकतो. कारण का जेव्हा मार्केटला, मी हर वेळेला सांगतो की जेव्हा मार्केटला वर जायचं किंवा खाली जायचं असेल ना, तर मार्केट एका लेवलला थांबतं आणि ह्याच लेवलला आपल्याला ट्रेडिंग करायची नसते. इकडं मार्केट जर सुटलं ना तर इथे चांगला प्रॉफिट आपल्याला बघायला भेटतो या प्राप्त पण होतो. मग ती गोष्ट समजणं खूप जरुरी आहे. म्हणून मी सांगतो ना की हर वेळेला पहिलं थांबायला शिका, समजा गोष्टींना, त्याच्यामधनं काहीतरी शिका आणि त्यानंतर ट्रेडिंग करा. तर तुम्ही हे पालन करत असाल ना तर तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर नक्कीच बनाल. आज नाही, उद्या नाही, परवा, येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टींच्या आसपास तुम्ही जर काम करत असाल, रूल्स आपले सेटअप्सला फॉलो करत असाल, तर नक्कीच तुम्हाला एक चांगला योग भेटेल. मग आता आपण बघूया 15 मिनिटाच्या चार्टवरती नक्की काय घडतं, कारण आज रविवारचा व्हिडिओ असल्यामुळे उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे आपल्याला बघणं खूप जरुरी आहे. ओके, तर नक्कीच एक प्राइस एक्शन आहे, जी प्राइस एक्शन तोडली नाहीये. ओके, म्हणजे मार्केटमध्ये अपलिफ्टमेंट या अपट्रेंडचा मुवमेंट नक्कीच बघायला आहे. ओके, आता आपण ही ग्रीन लाईन जी आहे ना, हिला आपण जरासं काढूया, खालच्या लाईन सगळ्या काढूया आणि बघूया मार्केटमध्ये काय गोष्टी अचूक घडतायत. ओके, तर आपण सगळा चार्ट क्लिअर केलेला आहे, त्यामुळे समजणं जरासं आपल्याला मदत होईल. मार्केटमध्ये आता अशी ट्रेंड लाईन बनली बघा, जी 14 नोव्हेंबर पासून आहे. ओके, आणि आता आहे 23 नोव्हेंबर, आजचा 24 आणि 25, बस 2 दिवस राहिले. आता मार्केटला आता जर जायचं असेल तर मार्केट अशा मुवमेंट देत वरती नक्कीच जाईल किंवा अशा मुवमेंट देऊन ह्या लेवलला परत खाली येईल.
ओके, आता मी ह्या लेवलला खाली येईल का बोलतोय याचं पण कारण समजून घ्या. पहिलं पण त्या अगोदर एक दिवसा या डेली चार्टवरती येऊन बघूया मार्केट एक्झॅक्टली काय करतंय. नीट लक्ष द्या. एक कॅन्डल बनली की दुसरी का तिसरी फॉलोअप कॅन्डल नक्कीच येते. ओके, इकडनं जरा मार्केटचा ट्रेंड चालू झालाय, कारण का इकडनं ज्या रेंज होत्या त्या सपोर्ट लेवलच्या होत्या, त्यामुळे मार्केटला रेसिस्ट करणं होतं. म्हणजे एक रेड आणि त्यानंतर ग्रीन आलेली आहे, एक रेड त्यानंतर ग्रीन. तुम्ही पॅटर्न बघाल ना मार्केटचा, तर एक रेड नंतर दोन ग्रीन येत आहेत, एक रेड नंतर दोन ग्रीन येत आहेत. मग आता रेड झालंय. तुम्हाला सांगायचा अर्थ असा आहे की मार्केट एक ना सायकोलॉजिकल पॅटर्न नक्कीच फॉलो करत असतो, आणि तो जर तुम्ही समजलात मग तुमच्या आयुष्यात नक्कीच एक चांगला ट्रेडिंगचा योग निर्माण होतो. पण हे समजायला खूप लोकांना वेळ लागतो, उशीर लागतो, या दिसत नाही. परत मी सांगतो तुम्हाला, पॉइंट नंबर 1 की एक रेड आल्याच्या नंतर एक दोन ग्रीन आलेत, इथे एक रेड आल्याच्या नंतर इथे दोन ग्रीन आलेत. मग उद्या संभावना अशी शकते की दोन ग्रीन येतील किंवा एक उद्याची कॅन्डल ग्रीन बघायला भेटेल, पण ती लगभग ह्या लेवलची असेल, म्हणजे टॉपची, म्हणजे 170 180 पकडा, आपण वरती 180 पकडूया टॉप. ठीक आहे, आणि खालची लेवल काय, नक्कीच ही लेवल आहे. पण ह्या लेवल बरोबर आहेत ना, तुम्ही जर बघाल ना तर प्रिव्हियसच्या लेवल्स पण त्याच आहेत, नीट बघा त्याच आहेत. म्हणजे इथे कुठेतरी मोठा एक सपोर्ट निर्माण झालेला आहे, जो पण आहे स्ट्रॉंग. आता मगाशी तुम्हाला मी सांगितलं की जेव्हा मार्केट एका लेवलला येतं आणि रेसिस्टन्स तोडत असतो ना, तेव्हा तो सपोर्ट घेऊन वरती जातो. आता सपोर्ट रेसिस्टन्स आम्ही आमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये, या ज्यांना आम्ही शिकतोय, ज्यांना मी शिकवतोय, माझ्या सेशन्स मध्ये, माझ्या क्लासमध्ये मी सांगतोय की मार्केट इथे ना टेस्ट केलं पाहिजे. मी हर वेळेला असं असं चिन्ह जे बनवतो ना, याचा अर्थ पुल बॅक, रेसिस्ट करणं, रेसिस्टन्स घेणं, सपोर्ट घेणं, ह्या गोष्टी सगळ्या होतात. त्याचे काहीतरी वेगळे रूल्स आहेत, त्याचे काहीतरी नियम आहेत, ते लागू झाले की आपण मग ट्रेडिंग मध्ये उतरतो. तसंच इथे पण मार्केटने आता एक मुवमेंट देऊन मार्केट एक वरच्या दिशेला यायचा प्रयत्न करत आहे. जर असं झालं तर यस, आपला पॅटर्न बरोबर सक्सेसफुल होतोय, आपली समज बरोबर आहे आणि आपण मार्केटशी कनेक्ट झालो हा विचार करतोय. म्हणजे उद्याच्याच उद्या हा मुवमेंट तुम्हाला बघायला भेटेल असं नाहीये. मार्केट बहुतेक तुम्हाला जरा थकवेल, थांबवेल असं, आणि नंतर वरती जाईल. ओके, पण त्याआधी आता ही जी लेवल लागले, ह्या लेवलवरती आपण 5 मिनिटावरती डिस्कशन करूया एक्झॅक्टली काय आहे ते. उद्याच्या मार्केटसाठी नीट बघा, उद्याच्या मार्केटसाठी जी ट्रेंड लाईन लागलेली आहे ती खालना अशी अशी येत असेल समजा इन केस, तर मी 6 नोव्हेंबर ना मी लगभग ही पकडतो, कारण का इकडनं मार्केटने ना एक बाउन्स घेतलेला आहे आणि नंतर एक पॅटर्न फॉलो केलेला आहे. ओके, तर मी ही ट्रेंड लाईन ठेवतोय आता, जी आपली फिक्स झाली, आणि ती आता लगभग 25 नोव्हेंबर म्हणजे 24 उद्याचा आणि 25 परवाचा, जी एक्सपायरी आहे फायनली मंथलीची निफ्टीची, त्याच्याप्रमाणे आपण अनालाइज करणार आहोत. ओके, तर बघा मार्केटने आता एक झोन जो बनवलाय ना, तो झोन पण काउंट टाकूया. नीट बघा, मार्केट जर उद्या उद्या 26,050च्या खाली, किती, 26,050च्या खाली जर 15 मिनिटे या अर्धा तास सस्टेन होत असेल तर एक डाऊनफॉल येण्याची शक्यता आहे, आणि पहिला जो टार्गेट असेल ना तो लगभग समजा 980. 980 का, तर बघा नीट, इकडे 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 इकडे, म्हणजे काय होतंय, वरच्या साईडला जाताना मार्केटला इथे अडथळा होता, पण जेव्हा मार्केट वरती गेलं, मगाशी मी सांगितलं तुम्हाला मार्केट असं गेलं पाहिजे, तर बघा मार्केट असं इकडनं गेले, त्यामुळे ही एक स्ट्रॉंग सपोर्टची भूमिका पार पाडत आहे. जो खालचा सपोर्ट आहे, ओके, कुठला, तर 980चा, कुठला, 25,980चा. ओके, आणि जर मार्केट वरती जायचं असेल तर मार्केटमध्ये ह्या मुवमेंटला प्रायझेक्शन दिलं पाहिजे मार्केटने. नीट बघा, प्रायझेक्शन दिलं पाहिजे. पण आपण कधी खेळायचंय उद्यासाठी ना, माझा नॉन ट्रेडिंग झोन, जो नो ट्रेडिंग झोन असेल ना, तुम्ही जर वेगळा करतो, कारण मला खूप लोकांचे मेसेज आले, सर तुमचा जो बॉक्स आहे तो खूप मोठा आहे आणि कळत नाही आम्हाला
जर कन्फ्युज होतं. त्यामुळे आता आपण जरा डीपली जाऊया. तुमचे प्रतिसाद येत आहेत, तुमचे रिप्लायज येत आहेत, त्यामुळे मला कळते की जरा आपला पॅटर्न शिकवण्याचा बदलला पाहिजे, की तुम्हाला जे समजतंय ना त्या पद्धतीमध्ये शिकवणं खूप अत्यंत गरज आहे. मला जे येते तेच मी शिकून निघून जाणं हे चुकीचं आहे. कारण मी त्या लेवलला काम करत असेन, पण माझी जेवढी क्षमता आहे तेवढी तुमची क्षमता नसेल समजा समजण्याची, तर मला तुमच्या लेवलला येऊन या तुमच्या पातळीवरती या तुमच्या समजण्या इतपत मला तुम्हाला शब्दामध्ये मांडता आलं पाहिजे, तर मी खरा मेंटर खरा टीचर बनेन, या स्टॉक मार्केट बद्दल माहिती सांगू शकेन. तर मी आता तुमच्या लेवलला येतो. मी आता बॉक्स लावणार नाही. मी काय करणार आहे, एक 2 छोटे झोन बनवण्याचा प्रयत्न करणार. नीट आहे का, की इथे ना एक असा झोन बनवणार आहे, असा, ओके, आणि वरच्या साईडला एक असा. नीट बघा, असा. तुम्हाला नक्कीच माहिती असेल डिमांड सप्लाय झोन जे काय आहे ते इथे 25 तारखेपर्यंत बनवून ठेवतो. ह्याच्याने काय होईल माहिती काय, समजा इन केस तुम्हाला एक संधी पण भेटेल, तर मार्केट इथे ओपन झालं आणि जात नसेल वरती, तर इकडनं मार्केट परत ह्या लेवलला नक्कीच येईल. मग त्यामुळे तुम्ही इथे पण ट्रेडिंग करू शकाल. ओके, इन केस मार्केट जर हा तोडून लेवल तोडून खाली येत असेल आणि सपोर्ट झोनला येत असेल, तर इकडनं परत एक अपलिफ्टमेंटचा मुवमेंटचा एक ट्रेड तुम्ही घेऊ शकाल. त्यामुळे आता जरा सांभाळून काम करा आणि चालाकीने काम करा. या झोन मध्ये मी नो ट्रेडिंग झोन बोलत होतो, तो आपला ट्रेडिंग झोन पेक्षा आता आपण इकडनं एक मुवमेंट या इकडनं वरनं खाली या खालनं वरती असा एक मुवमेंटचा आपण ट्राय करू शकतो. पण खालची लेवल तर माझी हीच असणार आहे आणि वरची लेवल मी लगभग अशी पकडतोय. पहिला टार्गेट माझा असेल लगभग 240, त्यानंतर 280, ओके, 280 नंतर 350, जो ऑल टाइम हाय साठी मी ते लिहून ठेवलेला आहे. मी हे काढणार नाही, कारण मार्केट आज ना उद्या तर ह्या लेवलला मार्केटला नक्कीच यायचं आहे. आता मार्केटमध्ये आहेत ना काही गोष्टी चांगल्या घडल्या आहेत या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये, आणि काही गोष्टी खराब पण घडलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, ह्याच गोष्टींबद्दल मी बोलतो तुम्हाला, की मी न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेडिंग करतो. मी खूप वेळा सांगितलंय की जी न्यूज असेल त्याच साईडला मी ट्रेडिंग करत नाही, बहुतेक तरी उलट्या साईडला बसतो. कारण का सगळीच जर न्यूज साईडला बसले, मार्केट पडणार आहे, तर मी कॉल घ्यायचा प्रयत्न करतो, इथे मला जास्त प्रॉफिट होतं. किंवा मार्केटमध्ये चांगली गोष्ट असेल तर मी उलट्या साईडला प्रयत्न करतो घेण्याचा. पण त्या लेवल्स बघतो की लेवल्स किती स्ट्रॉंग आहेत त्या. तर आपले हा 2 लेवल लागलेले आहेत. खूप क्लिअर आहे की मार्केट जर 26,050च्या खाली यायचं असेल तर मार्केटनी या लेवलला रेस्पेक्ट करतच खाली आलं पाहिजे, रेसिस्ट करून या पुलबॅक घेऊन खाली आलं पाहिजे, किंवा वरच्या साईडला लगभग 180च्या वरती जर ट्रेड बनत असेल तर मी ट्रेड करेन. मी या झोन मध्ये ट्रेड नाही करणार, कारण का हा जो हाय आणि हा जो लो आहे तो प्रिव्हियस डे हाय आणि लो मी असा मानतो, कारण का शुक्रवारचा होता. ठीक आहे, मार्केटने इथे चांगली मुवमेंट दिली, पण मार्केट इथे तर सस्टेन झालेलं आहे. मार्केट सस्टेन होणं म्हणजे मार्केट आता येणाऱ्या काळामध्ये एक मुवमेंट देणार आहे. आता ही मुवमेंट जी आहे वरच्या साईडला आहे की खालच्या साईडला आहे हे आपल्याला नक्कीच बघायचंय. त्यामुळे उद्या मार्केटची क्लोजिंग फारच इम्पॉर्टंट असेल, खूपच इम्पॉर्टंट असेल. उद्याच्या मार्केटने वरच्या साईडला क्लोजिंग दिली तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला वरचे टार्गेट नक्कीच बघायला भेटेल, ऑल टाइम हाय बघायला भेटेल. हिस्ट्रीचे आपण विटनेस असू. एक ऑल टाइम हाय या रेकॉर्ड ब्रेकिंग निफ्टीचा, जगप्रसिद्ध निफ्टी जी आपली आहे त्याच्यामध्ये आपण पण सहभागी असू, कारण का आपण ट्रेडिंग करतोय, आपल्याला पण ही आनंद आणि हा सुख अनुभवायला भेटेल. ओके, तर उद्यासाठी आपल्या लेवल्स खूप चांगल्या लागलेल्या आहेत, व्यवस्थित लागले आहेत. इथे पण लिहून टाकतो मी, ते 180, 26,180च्या वरती. जर मार्केट इकडनं अजून जर खाली येत असेल तर नेक्स्ट लेवल आपली डायरेक्टली हीच आहे, जी आहे 880ची. इन केस जर मार्केटनी नेगेटिव्ह न्यूज मध्ये फॉल दिला तर पहिला टार्गेट माझा हा, दुसरा टार्गेट माझा जास्त मोठा आहे हा. ठीक आहे, मार्केट इकडचा गॅप भरण्याचा प्रयत्न करेल, पण मार्केट इकडनं परत या झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल, कारण का हा स्ट्रॉंग झोन बनलेला आहे. ठीक आहे, आता स्ट्रॉंग झोन का बनलाय ह्याचा पण विषय घ्या, कारण का तुम्ही जर बघत असाल ना तर हा 26,000चा आहे ना सायकोलॉजिकल लेवल आहे, ह्याला बोलतात स्ट्रॉंग सपोर्ट.
एक राऊंड फिगर जेव्हा मार्केट येतं ना तेव्हा एक स्ट्रॉंग सपोर्ट निर्माण होतो आणि त्याला तुटायला आहे ना तो डायरेक्टली तुटणार नाही, त्याला खूप प्रयत्न करायला लागतील. हा, उद्या जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि जर मार्केट खाली येत असेल तर इकडच्या पोझिशन सगळ्या निघून जातील बाहेरच्या, ते घाबरतील आणि मग सेल करायला चालू होतील आणि मोठा सेल एक येईल शॉर्ट कव्हरिंग इथे पटकन बघायला भेटेल तुम्हाला. इन केस नाही झालं तर बायर्स आपल्या पोझिशन काढणार नाहीत, ते बसून राहतील, प्रीमियम डीकेचा आनंद घेतील. तर प्रीमियम डीके काय परत हा विषय वेगळा आहे, तो एफ एन ओचा विषय, तो इथे डिस्कस नको करूया. त्यासाठी उद्या खूप स्टेबल राहा, ट्रेंडलाईन झालेलीच आहे. ठीक आहे, तुम्हाला अजून एक सांगतो मी, बघा अशी पण एक ट्रेंडलाईन बनत आहे छोटीशी. म्हणजे उद्या जर विषय असा असेल फ्लॅट ओपन झाला तर असा, फ्लॅट ओपन झाला तर असा, ठीक आहे, गॅप अप ओपन झाला तर विषयच नाहीये. ही लेवल तुटल्यानंतर एक बायर्स ऍक्टिव्ह झालेत कोण सांगू शकतो, आणि ह्या लेवलच्या नंतर बायर्स स्ट्रॉंग झालेत हे मला कळेल. उद्या सगळा गेम ओवायचा असेल, पीसीआर रेशोचा असेल, क्षणात ओवाय बदलतील, लक्ष ठेवा खूप काळजीपूर्वक, कारण उद्याच्या दिवशीच तुम्हाला एक चांगला ट्रेड भेटू शकेल. आणि परवा मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे परवाच्या घटना व्हायच्या अगोदर मार्केट एक चांगला मुवमेंट देण्याची अपेक्षा मी करतोय. ठीक आहे, नाही दिलं तर उत्तमच आहे. निफ्टी दुसऱ्या दिवशी तुमची एक्सपायरी आहे, तेव्हा तुम्हाला चांगले मुवमेंट, प्रीमियम मेल्ट होतील, डीके होतील, तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त लॉट घेता येतील आणि तेव्हा करता येईल. मग तेव्हा त्या दिवशी करा, म्हणून थांबा, घाई करू नका. खूप क्लिअर मार्केट आहे. असं मार्केट, ह्या लेवलचं मार्केट तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायला भेटणार नाहीये. त्याचा आनंद घ्या, काहीतरी शिका, ह्याच्यातनं समजण्याचा प्रयत्न करा. फक्त उतरू नका ट्रेडिंग मध्ये, म्हणजे लहान मुलासारखं करू नका की पाणी दिसलं का पटकन पाण्यामध्ये पाय टाकायचे. पण ते पाणी गरम आहे का थंड आहे की किती खोल आहे हे बघायला आपल्याला ओआय, इंडिकेटर, चार्ट पॅटर्न ह्याचा अभ्यास असणं जरुरी आहे, जे आपण सेशन्स मध्ये आम्ही शिकवतो, समजवतो. त्यांनी तुम्हाला एक मदत होते की कुठे नक्की उतरायचंय, पाणी कसं चेक करायचंय, किती पाणी खोल आहे, याचा माप कसा घ्यायचा आहे, हे आम्ही सेशन्स मध्ये आमच्या क्लासेसमध्ये शिकवतो. त्यामुळे आता उद्याचा दिवस तुमचा खूप सुंदर जावं, तुम्ही उद्या ग्रीन मध्ये क्लोज व्हावं ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद, टेक केअर, गुड नाईट.